हॅलो एव्हरीवन, वेलकम टू एस पी क्रिएशन। आज आपण हे रांगोळी बनवायला घेतो आहे। वुलन मॅट आहे, त्याच्यासाठी आपण हे तोरणही त्याचं बनवू शकतो आणि खालती असणारी मॅट देखील बनवू शकतो। हे दोन्हीही बघा, ही अशी रांगोळी म्हणून पण आपण तिचा वापर करू शकतो आणि तोरण म्हणून तुम्ही कुठेही लावू शकता। आता तुम्ही ही रांगोळी किंवा तोरण तुम्हाला जे हवं ते कुठल्याही साईजमध्ये बनवू शकतात तुम्ही। मी तुम्हाला ही छोटी साईज बनवून दाखवली, त्यासाठी अर्थातच आपण हे सगळं साहित्य घेतलेलं आहे नेहमीप्रमाणेच। त्याचप्रमाणे फेदर वूल मी घेतलेली आहे आणि त्याचनंतर मी परत PVC शीट घेतला आहे, रेक्झिन घेतलेलं आहे आणि हे कॅनव्हास मटेरियल जे एका बाजूला वॉटरप्रूफ कॅनव्हास मिळतं ते कापडी मटेरियल ते घेतलं आहे। आता मी काय करते आहे, बरोबर 8 इंच घेते मी, 18 इंच ते 4 इंच असं मी काउंट करते आहे आणि 18 इंच मी लांबी घेतली आणि रुंदी मी 4 इंच घेतलेली आहे आणि त्यानुसार मी हे कट केलं। आणि हे कट करताना लक्षात ठेवा, मुद्दाम मी घड्या घालून कट करते असं, कारण मग ते थोडंसं पण इकडे तिकडे झालेलं असेल एक्स्ट्रा तर अशा पद्धतीने ते निघून जातं, म्हणून मी असं कट करते। बघा हे कट झालं। आता करायला हे खूप सोपं आहे, नक्की करून बघा हे, आणि 2 in 1 आहे। फेदर येलो कलरची फेदर वूल त्याला मी लावून घेते आहे। आता हे तोरणही बनतं याचं आणि याच पद्धतीने तुम्ही ही रांगोळी देखील तयार करू शकतात। बरं, तुम्हाला साईज लहान मोठी हवी असेल तर तुम्ही लांबीला कितीही मोठी करू शकता त्याची साईज। मी एक लेअर असं येलो कलरचं लावलं आणि हे कट केलं। आता आतमध्ये मी पूर्ण रेड कलर भरून घेणार आहे, सगळीकडे मी पूर्ण रेड कलर मी भरून घेणार आहे। आणि तर रेड कलर झाल्यानंतर आता इथून मात्र महत्त्वाचा पार्ट सुरू होतो। आता इथून मी बघा, बरोबर हे निम्म जिथे होतं आहे तिथे मी पट्टी ठेवते, स्केल ठेवते आणि तिथे बरोबर मी स्वस्तिक करायला घेते आहे। आता हे इथे मी अंदाजानेच करते आहे, फक्त मी इक्वल माप, इक्वल डिस्टन्स जे ते खालती आणि वरती ठेवते। म्हणजे सपोज आता खालती 1 सेंटीमीटर असेल तर वरती पण 1 सेंटीमीटर रेष अशी ठेवते, एवढंच फक्त। बघ, वरून आणि खालून इक्वल डिस्टन्स सुटलं गेलं पाहिजे, ते मोजून करा तेवढं फक्त, बाकी काहीच नाही आहे। फक्त हे लक्षात ठेवा, ही जी खालची रेष आहे आणि वरची ही एका लाईनमध्ये यायला हवं, म्हणून मी स्केल ठेवली आहे तिथे। ही खालची आणि वरची लाईन एका लाईनमध्ये यायला हवी म्हणून मी ही स्केल ठेवली, की ते तिरकं तारकं काही जायला नको म्हणून, आणि अगदी छानही पटकनही होते। आता याच पद्धतीने मी साईडला पण 2 ह्या रेषा आपल्या जे आपण दोन्ही हे काढून घेते आहे साईडला दोन्ही बाजूने। हे बघा, दोन्ही बाजूने मी ही बरोबर अंतर सोडून मी हे करून घेते आहे। फक्त लक्षात ठेवा, खालची आणि वरची इक्वल डिस्टन्स ठेवता। इकडे मी गायची पावलं काढते आहे। आता गायची पावलं काढल्यानंतर बरोबर थ्रेड मी एवढा कट केलेला आहे आणि ते सेम थ्रेड मी आता दुसऱ्या पावलासाठी पण कट करून घेते, तेवढाच थ्रेड मी कट करते। आता हे तेवढेच झाल्यानंतर हे साधारणतः मी 20 सेंटीमीटर घेतलेले आहे। बघा, हे असे मी लावते आहे। कन्फ्युजन होणार असेल तर सरळ मधला पार्ट जो आहे ना तो बरोबर मध्यभागी लावा आणि हे चिटकवून घ्या। त्याचप्रमाणे हे बघा, मधला पार्ट हा असं लावायचा मध्यभागी आणि हे असं करा, म्हणजे हे परफेक्टच होतं। बरोबर मध्यभाग काढायचा आणि लावायचं, सेम मध्यभाग काढा, इथे ठेवा टोक आणि हे अशा पद्धतीने लावा, झालं तयार। सेम दोन्ही बाजूला हे करून मी पूर्ण करते। ह्या बाजूला, त्या बाजूला मी लक्ष्मीची पावलं काढते। आता तुम्हाला शुभलाभ लिहायचं असेल तर तुम्ही शुभलाभ पण लिहू शकता तिथे, तुम्हाला जे हवं ते तुम्ही करू शकता। त्याचप्रमाणे तुम्हाला फक्त स्वस्तिक काढायचं आहे तरी ते होऊ शकतं। बघा, मी याची पण लांबी माझ्या अंदाजाने मी ही कट करून घेतलेली आहे। हे पण साधारणतः 25 सेंटीमीटर मी कट केलेलं आहे। हे बघा, ह्या पद्धतीने मी हे कट केलं आणि मग या 2 रेषा मी लावून घेणार आहे। हे दोन्ही चिटकवल्यानंतर तुमची रांगोळी तयार झालेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही ती रांगोळी लिहू शकतात। पण आता तेच जर तुम्हाला तोरण करायचं असेल तर मी मागच्या बाजूने असं गोलाकार लावू शकेल किंवा मी फक्त सरळ सरळ रेषा लावू शकेल। आता मी या सरळ सरळ रेषा लावते आहे, तोरण करायला शिकवते पुढचं मी आता। तर तोरण करताना मी हे साधारणतः 20-20 सेंटीमीटरचे हे सगळे कापून घेतलेले आहेत आणि मग मी पाठीमागच्या साईडने हे चिटकवते आहे। आता तो सिक्वेन्स तुम्ही तुमच्या मनाने किती घ्या, जसं मी तुम्हाला म्हणते आहे लांबी रुंदी तुम्ही तुमच्या मनाने घ्या, त्याचप्रमाणे हा सिक्वेन्स पांढरा, लाल, पिवळा, हिरवा तुम्ही कुठलेही कलर इथे वापरू शकता। ते अशा पद्धतीने मी हे लावून घेतलेलं आहे। बघा, हे असं लावल्यानंतर आता खालचं जे आहे ते तुम्ही गोलाकार कापा,
त्रिकोणाकृती कापा, हे पण तुम्ही तुमच्या मनाने करू शकता ते. पण आता मी इथे तुम्हाला त्रिकोणाकृती दाखवते. मी ही अशी पट्टी ठेवली आणि बरोबर ती पट्टी मधोमध स्वस्तिकच्या इथे आणली आणि असा त्रिकोण मी कट केलेला आहे बघा. त्याच पद्धतीने इकडचंही करणार आहे आणि त्याच पद्धतीने इकडचंही करणार आहे. हे बघा, ह्याही पद्धतीचं इकडचंही केलं आणि त्याच पद्धतीने इकडचंही केलं. या पद्धतीने मी हे करून घेतलेलं आहे. आता हे झाल्यानंतर हे असं तोरण म्हणून तुम्ही वापरू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही रांगोळी म्हणून देखील हे अशा पद्धतीने वापरू शकतात. आता तुम्हाला रांगोळी करायची असेल तर रांगोळी करा तुम्ही, आणि जर खाली लावलं तुम्ही तर तुम्ही तोरण करा. नक्की करून बघा. हे आवडलं तर सांगा. माझं चॅनलही सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.